जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये कनिष्ठ लिपिक पदाच्या 444 जागांसाठी नोकर भरती करण्यात येणार आहे। ही संपूर्ण भरती प्रक्रिया IBPS या राष्ट्रीयकृत आणि महाराष्ट्र शासनाच्या तालिकेवरील नामांकित कंपनीमार्फत अत्यंत पारदर्शक पद्धतीने राबवली जाणार आहे। लिपिक पदासाठी 24 जून ते 8 जुलै या कालावधीत उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत। याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी दिली आहे। अध्यक्ष नाईक म्हणाले, जिल्हा बँकेच्या व्यवस्थापनाने घेतलेल्या निर्णयानुसार रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। जिल्हा बँकेतील रिक्त जागांमुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण होता, त्यामुळे शासनाकडे नोकर भरतीबाबत परवानगी मागितली होती। शासनाकडून IBPS, TCS आणि MKCL या कंपनीमार्फत जिल्हा बँकांची भरती प्रक्रिया राबवण्याचे आदेश दिलेत। राज्य शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार नोकर भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय बँकेने घेतलाय। भरती प्रक्रियेची परीक्षा घेणाऱ्या 3 कंपन्यांचा समावेश आहे। यापैकी बँकेने IBPS या राष्ट्रीयकृत व राज्य शासनाच्या तालिकेवरील नामांकित कंपनीची निवड केली आहे। बँकेत भरण्यात येणाऱ्या रिक्त जागांपैकी 70% जागा या सांगली जिल्ह्यातील तरुणांसाठी राखीव असतील, तर उर्वरित 30% जागांवर जिल्हाबाहेरील उमेदवारांना संधी दिली जाणार आहे। 18 ते 35 वयोगटातील पात्र उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येईल। उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क 1000 रुपये अधिक GST असं निश्चित करण्यात आलंय। प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी केल्यानंतर उमेदवारांची ऑनलाईन लेखी परीक्षा घेतली जाईल। अर्जांची संख्या विचारात घेऊन सांगलीसह कोल्हापूर, पुणे आणि सातारा या प्रमुख केंद्रांवर ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने पार पडेल। लेखी परीक्षा 90 गुणांची होईल। मुलाखतीसाठी 10 गुण राहतील, त्यापैकी शैक्षणिक पात्रतेसाठी 5 गुणांचा समावेश आहे। लेखी परीक्षेनंतर मुलाखत आणि कागदपत्रांची पडताळणी करून अंतिम निवड यादी जाहीर केली जाणार आहे। सांगलीतील शासकीय रुग्णालयात अपघातग्रस्त तरुणाला व्हेंटिलेटर नसल्याने ॲडमिट करण्यास सिव्हिल प्रशासनाने नकार दिला। यावेळी तब्बल 2 तास जखमी अवस्थेत असणारा भीमराव सुपणेकर याला व्हेंटिलेटर मिळाला नसल्याने त्याचा मृत्यू झाला। यानंतर सिव्हिल प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हा तरुण मयत झाल्याचा आरोप बागडी समाजाने केलाय। भीमराव सुपणेकर हे व्यवसायाने मजूर आहेत। ते माळवाडी चौकात रात्री जेवण झाल्यावर फिरत असताना एका भरधाव 4चाकी गाडीने त्यांना धडक दिली। यामध्ये ते गंभीर जखमी झाले। यानंतर त्यांना स्थानिक नागरिकांनी जखमी अवस्थेत सांगली सिव्हिलमध्ये आणलं। यावेळी अत्यावश्यक विभागात असणारे CMO गौरव यांनी व्हेंटिलेटर नसल्याने त्याला ॲडमिट करून घेण्यास नकार दिला। तसेच अशा परिस्थितीत ॲडमिट करून घेतो, पण त्यांना मृत्यू झाल्यास आम्ही नाही तर नातेवाईक जबाबदार राहतील असंही सुनावलं। त्यामुळे नातेवाईक आणि डॉक्टर यांच्यात वादावादीही झाली। यामध्ये 2 तास निघून गेले। यातच अतिरक्तस्राव झाल्याने जखमी भीमराव सुपणेकर यांचा मृत्यू झाला। अपघातग्रस्ताला व्हेंटिलेटर मिळाला असता तर नक्कीच त्याचा जीव वाचला असता। मात्र व्हेंटिलेटरचा अभाव असल्याने एका अपघातग्रस्ताला उपचार मिळाले नसल्याने त्याला आपला जीव गमवावा लागला। सांगलीसारख्या मोठ्या शासकीय रुग्णालयात फक्त 5च व्हेंटिलेटर असावेत, ही दुर्दैवाची गोष्ट असल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय। सिव्हिलमध्ये व्हेंटिलेटरचा अभाव आहे, तो दूर करावा अशी मागणी महाराष्ट्र बागडी समाजाने केली आहे। मिरज बस स्थानकात गर्दीचा फायदा उचलत महिलेचे दागिने लंपास करणाऱ्या तमिळनाडू येथील सराईत महिलेला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलंय। या महिलेकडून चोरीतील 6 तोळे 7 ग्रॅम वजनाचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 10,28,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सांगली बस स्थानकात ही कारवाई केली आहे। मोनिशा मणिगंडान असं अटक केलेल्या महिलेचं नाव आहे। पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ येथील लक्ष्मी रोगे या मार्च महिन्यात मिरज बस स्थानकात गेल्या असता त्यांच्या पर्समध्ये ठेवलेले दागिने चोरट्यांनी लंपास केले होते। याबाबत त्यांनी महात्मा गांधी चौकी पोलिसात फिर्याद दिली होती। स्थानिक गुन्हे अन्वेषणचे एक पथक बस स्थानकात चोरी करणाऱ्या चोरट्यांचा शोध गेल्या काही दिवसांपासून घेत होते। यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की संशयित मोनिशा मणिगंडान ही महिला बस स्थानकाच्या मागील दुसऱ्या गल्लीत फिरत आहे। मिळालेल्या माहितीनुसार पथकातील कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी सापळा रचून त्या महिलेला ताब्यात घेतलं। यावेळी महिला अंमलदारांनी तिची झडती घेतली असता तिच्या पर्समध्ये सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम मिळाली। या दागिन्यांबाबत तिच्याकडे कसून चौकशी केली असता तिने सांगितले की मार्च महिन्यात मिरज बस स्थानकात एक महिला बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा उचलत पर्समधून दागिने चोरले। यावेळी या महिलेकडून 10,28,000 रुपयांचे सोन्याचे मोठे गंठण, मिनी गंठण, सोन्याचे झुबे, सोन्याच्या अंगठ्या असा एकूण 10,28,000चा मुद्देमाल जप्त केला। दरम्यान ही महिला सराईत चोरटी असून तिच्यावर यापूर्वी तमिळनाडू, कर्नाटक आणि महाराष्ट्रात चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी दिली।
वाढती गुंडगिरी आणि नशेखोरी रोखण्यासाठी सांगली पोलीस दलात आता गुंडा विरोधी पथकाची स्थापना करण्यात आली आहे। एक अधिकारी आणि 5 कर्मचारी यासाठी नियुक्त असतील। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिपत्याखाली हे पथक कार्यरत असेल। पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी याचे आदेश काढलेत। लवकरच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाईल असं समजतंय। सांगलीत गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी व नशेखोरी मोठ्या प्रमाणात वाढली आहे। गुन्हेगारांकडून दहशत माजवणे, खंडणी, खून, अवैध सावकारी मोठ्या प्रमाणावर फोफावली आहे। यातील गुन्हेगारांचं कंबरड फोडण्यासाठी हे पथक कार्यरत असेल। दहशत निर्माण करणाऱ्या प्रवृत्तीला पायबंद घालण्याची प्रमुख जबाबदारी या पथकावर असणार आहे। गुन्हेगारांच्या हालचालीवर या पथकाची विशेष नजर राहणार आहे। अधीक्षक दोशी म्हणाले, गुन्हेगारांच्या हालचाली, त्यांच्या सध्याचे फोटो, त्यांचा वावर या पथकाच्या माध्यमातून घेतला जाणार आहे। तसेच हद्दपार, तडीपार गुन्हेगार कारवाईनंतर मूळ ठिकाणीच वावरत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत, त्यांच्यावर या पथकाचा वॉच राहणार आहे। सद्यस्थितीत 1 अधिकारी आणि 5 कर्मचारी नियुक्त असतील। भविष्यात या पथकात आणखी वाढ करण्यात येईल। गुंडगिरी, दहशत मोडून काढण्यासाठीच हे पथक असेल। स्थानिक गुन्हे अन्वेषणाच्या अधिपत्याखाली हे पथक कार्यरत राहणार आहे। यांसह शस्त्र तस्करीवर या पथकाकडून कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे। गेल्या 3 वर्षांपासून बैलगाडा स्पर्धेत आपला दबदबा निर्माण केलेला, शेकडो बैलगाडा स्पर्धांमध्ये आपला वेग, ताकद आणि आकर्षक धावण्याच्या शैलीने नाव कमावलेला हरिपूरच्या महेश बोंद्रे यांच्या प्रसिद्ध बुलेट छब्या बैलाचं अकस्मात निधन झालंय। बुलेट छब्याच्या या अचानक एक्झिटने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होते। ग्रामीण क्रीडा संस्कृतीचा अभिमान मानला जाणारा छब्या हा केवळ एक बैल नव्हता, तर अनेक शेतकरी आणि बैलगाडा प्रेमींसाठी अभिमान होता। बुलेट छब्याने आपल्या कारकिर्दीत विविध जिल्ह्यातील प्रतिष्ठित बैलगाडा शर्यतींमध्ये दमदार कामगिरी करत शेकडो स्पर्धा गाजवल्या। यामध्ये चंद्रहार पाटील यांची हिंद केसरी, मोहन केसरी, सांगलीवाडी पैलवान केसरी, जयंत केसरी यांसह बेनाडी, सावडे, टाकळी, वाटंबरे, बुधगाव यांसह महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील अनेक मैदाने या बुलेट छब्याने गाजवली। लाखो रुपयांची रोख बक्षिसांपासून ट्रॅक्टर, 4 चाकी थार यांसारखी महागडी बक्षिसे जिंकत त्याने आपल्या मालकाचं आणि हरिपूर गावचं नाव राज्यभर गाजवलं होतं। प्रत्येक शर्यतीत त्याचा जोश, वेग आणि शिस्त पाहून प्रेक्षक अक्षरशः भारावून जात होते। हरिपूरचे ग्रामपंचायत सदस्य महेश बोंद्रे यांनी 2023 मध्ये हा बुलेट छब्या हरिपूरमध्ये आणला। त्याला प्रचंड प्रेमानं, आपुलकीनं जपलं, मोठं केलं आणि घडवलं। महाराष्ट्र आणि कर्नाटक परिसरातील ग्रामीण भागातील बैलगाडा स्पर्धांमध्ये छब्या हा एक ब्रँड बनला होता। त्याच्या सहभागामुळे स्पर्धकांना आणि स्पर्धांना विशेष आकर्षण प्राप्त होत असं। अनेक वेळा त्यांनी विक्रमी वेळेत धाव पूर्ण करून प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकलं होतं, त्यामुळे त्याला पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने प्रेक्षक गर्दी करत असत। बुलेट छब्याच्या अचानक जाण्याने बैलगाडा स्पर्धा क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे। बुलेट छब्याच्या निधनाने त्याचे मालक, प्रशिक्षक आणि चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय। अनेक ठिकाणी त्याला श्रद्धांजली अर्पण करण्यात येत असून सोशल मीडियावरही हळहळ व्यक्त होतीये। ग्रामीण परंपरेचा मानबिंदू असलेला बुलेट छब्याच्या आठवणी कायम जिवंत राहतील। त्याच्या धावण्यातील जोश, मैदानावरची ऊर्जा आणि जिंकण्याची जिद्द हीच त्याची खरी ओळख होती। बैलगाडा स्पर्धांच्या इतिहासात बुलेट छब्याचं नाव कायम कोरलं जाईल यात काही शंकाच नाही। सातारा जिल्ह्यात धुमाकूळ घालत आता हिरवं पाणी पलूस तालुक्यात दाखल झाले। पलूस तालुक्यातील कृष्णाकाठच्या गावांवर पुन्हा एकदा प्रदूषणाचं मोठं संकट ओढावलंय। केमिकल सोडल्याने गेल्या काही दिवसांपासून नदीपात्रात पाण्याच्या रंगात होणारा बदल आता थेट आमणापूर परिसरात पोहोचला असून कृष्णा नदीचं पाणी हिरवं झालंय। नदीपात्रात दाखल झालेल्या या दूषित हिरव्या पाण्यामुळे संपूर्ण आमणापूर आणि आसपासच्या कृष्णा काठावर दुर्गंधी पसरली आहे। यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। पाण्याचा रंग बदलल्याने नदीतील मासे आणि इतर जलचरांचे अस्तित्व धोक्यात आले असून मोठ्या प्रमाणावर जलचर मृत्युमुखी पडण्याची भीती व्यक्त केली जाते। पेठ येथील गोळेवाडी शिवारातील जयवंत गणपती माळी यांच्या वस्तीवरील शेडला अज्ञाताने लावलेल्या आगीत ट्रॅक्टर, मळणी मशीन आणि कडबा हे साहित्य आगीच्या भक्षस्थानी पडलं। या आगीत अंदाजे 4.5 लाख रुपयांचं नुकसान झालंय। घटनेची नोंद ईश्वरपूर पोलीस ठाण्यात झाली असून पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद केलाय। जयवंत गणपती माळी या शेतकऱ्याच्या वस्तीवर आग लावल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली। या आगीत ट्रॅक्टर, जनावरांचा कडबा, ठिबक सिंचनाचं साहित्य, मळणी मशीन तसेच इतर शेती उपयोगी साहित्य जळून खाक झालंय। या घटनेत 4 ते 5 लाख रुपयांचं
नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। पेठ नायकलवाडी रस्त्यालगत असलेल्या गोळेवाडी येथील माळीमळ्यात ही घटना घडली आहे। अज्ञात व्यक्तीने शेडजवळ उभ्या असलेल्या ट्रॅक्टरसह विविध साहित्याला आग लावल्याचा संशय आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला। आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास सुरू आहे। दरम्यान राजाराम बापू साखर कारखान्याचे संचालक अतुल पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली। या घटनेमुळे परिसरात संताप आणि हळहळ व्यक्त होते। दोषींना तातडीने अटक करून नुकसानग्रस्त शेतकऱ्याला आर्थिक मदत द्यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येते आहे। दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळेच बोरगाव हायस्कूलचा नावलौकिक कायम आहे। विद्यालयाचे इयत्ता 10वी परीक्षेतील यश कौतुकास्पद आहे। या संकुलाने उज्ज्वल यशाची परंपरा जोपासली आहे असे प्रतिपादन शिक्षण प्रसारक संस्था बोरगावचे अध्यक्ष विष्णुपंत शिंदे यांनी केले। बोरगाव तालुका वाळवा येथील बोरगाव हायस्कूलमध्ये 10वी परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते। संस्थेचे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील, सचिव गुरुवर्य एस.टी. पाटील, शाळा समितीचे अध्यक्ष संजय पाटील, संचालक अभिजित पाटील, अरुण नाईक, मुख्याध्यापक विनय देसाई, सौ उषा सलगर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। विष्णुपंत शिंदे म्हणाले, स्पर्धेच्या युगात टिकणारे विद्यार्थी निर्माण होण्यासाठी शिक्षण प्रसारक संस्था शैक्षणिक प्रयोग राबवत आहे। शैक्षणिक यशाबरोबरच विविध कौशल्यांचा विकास झाला पाहिजे। शाळा समितीचे अध्यक्ष संजय पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांच्या पाठीवर पडलेली कौतुकाची थाप विद्यार्थ्यांना पुढील करिअरसाठी प्रेरणा देत असते। अभिजित पाटील म्हणाले, परीक्षेतील यशाबरोबरच संस्कारक्षम शिक्षणाची गरज आहे। मिळालेल्या यशाला शहाणपणाची संस्काराची जोड हवी। शैक्षणिक यशाबरोबरच समाजात कसे वागायचे राहायचं याचं संस्करण हे मोलाचं असतं। या प्रसंगी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी धनश्री संभाजी यादव, समीक्षा पांडुरंग पाटील, निरंजन जितेंद्र शेवाळे, सोहम प्रकाश पाटील, सिद्धी प्रशांत कुंभार यांच्यासह अन्य विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आलाय। समीक्षा पाटील, प्रथमेश शेवाळे, सई पाटील, श्रेयस पाटील, धनश्री यादव या विद्यार्थ्यांनी आणि चंद्रकांत वंजारी, सारंग देशमुख, रमेश पाटील या पालकांनी मनोगते व्यक्त केली। यावेळी सर्व शिक्षक, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते। मुख्याध्यापक व्ही.टी. देसाई यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले। दीपक चौधरी यांनी बक्षीस वितरण कार्यक्रमाचं समालोचन केलं। दत्तात्रय फसाले यांनी सूत्रसंचालन केले। श्रीमती ए.पी. जाधव यांनी आभार मानलेत। येरळा नदीतील पिण्यायोग्य नसलेल्या पाण्यावरील उपसाबंदी कायमस्वरूपी उठवा अशी मागणी वसगडे येथे शेतकऱ्यांच्या बैठकीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते संदीप राजोबा यांनी केली। संदीप राजोबा पुढे बोलताना म्हणाले की 17 जून रोजी पाटबंधारे अधीक्षक अभियंता महादेव कदम यांना प्रत्यक्ष भेटून निमणी बंधाऱ्यापासून ब्रह्मनाळ येथील कृष्णा येरळा संगमापर्यंत सध्या कुठल्याही धरणातून अथवा बंधाऱ्यामधून येरळा नदीपात्रात पाणी सोडलं जात नाही। सध्या नदीपात्रामध्ये असणारं पाणी तासगाव पासून ते नागाव, निमणी, बेंद्री, शिरगाव, वसगडे, नांदरे, खटाव या गावचं दुर्गंधीयुक्त सांडपाणी आहे। हे पाणी थेट कृष्णा नदीच्या डोहामध्ये मिसळतं। ब्रह्मनाळ येथील कृष्णा नदीच्या डोहातून जवळपास 10 ते 15 गावांना पिण्याच्या पाणीपुरवठा योजना आहेत। सदर दुर्गंधीयुक्त सांडपाण्यामुळे पिण्याचं पाणी पूर्णपणे दूषित होतं। उपसाबंदी रद्द करण्याचा संपूर्ण अधिकार जिल्हाधिकाऱ्यांचा आहे। त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी स्नेहल कनिचे यांना निवेदन देण्यात आले। त्यांनी पाटबंधारे विभागाला सविस्तर अहवाल मागवलाय। त्यानुसार अहवाल पाठवलेला आहे। या अहवालावर पाटबंधारे विभागाने तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल पाठवून येरळा नदीतील दुर्गंधीयुक्त सांडपाणी उपसाबंदी रद्द करावी। जर मागण्या मान्य झाल्या नाही तर पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं।